जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला इटलीचा जान-जिनिक सिनर दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला दिसून येतोय. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत त्याने आपल्या पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ख्रिस्तोफर युबँक्स नावाचा 6-3, 6-3, 6-4 असा 3 सेटमध्ये पराभव केला. लाल मातीचा बादशहा असे साम्राज्य निर्माण करणाऱ्या राफेल नदालला यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले. त्याने दुखापतीनंतर पुनरागमन केले असले तरीही त्याची अखेरची फ्रेंच ओपन असल्याचेही बोलले जात आहे. अनेक दुखापतींचा सामना करत नदालने जिद्दीने यंदा फ्रेंच स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला, परंतु चौथ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवचा अडथळा तो पार करू शकला नाही. झ्वेरेवने हा सामना 6-3, 7-6, 7-5, 6-3 असा पराभव केला. टीम इंडियाला या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. मात्र या मालिकेतील पहिलेच 2 महत्त्वाचे सामने होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर तर दुसरा सामना 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. IPLच्या 17व्या मोसमानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे ICC T20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेकडे लागलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. मात्र आयर्लंड क्रिकेट टीमचे हेड कोच हेनरिक मलान यांनी 2 वर्षांच्या मुदतवाढीसाठी ग्रीन सिग्नल दिलाय. त्यामुळे T20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी आयर्लंड क्रिकेट टीमला मोठा दिलासा मिळाला आहे आणि मलान हे आता 2027च्या मध्यापर्यंत आयर्लंडची धुरा सांभाळणार आहेत. IPLची सांगाता आणि 2020 विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात यामध्ये फारच कमी कालावधी असल्याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसत आहे. विश्वकरंडक स्पर्धेसाठी आता लगेचच सराव सामने होत आहेत आणि त्यात खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे पुरेसे खेळाडू नाहीत. त्यामुळे सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना क्षेत्ररक्षणासाठी उतरवावे लागणार आहे. विश्वकरंडक स्पर्धा वेस्ट इंडिज अमेरिकेत येत्या 1 तारखेपासून सुरू होत आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया 2 सराव सामने खेळणार आहे. काल झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने आफ्रिकन संघाचा 8 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम खेळताना 163 धावा केल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिज संघाने 37 चेंडू बाकी असताना 8 विकेट्स राखून सामना जिंकला. तर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत 3 सामन्यांची T20 मालिका खेळली गेली आणि या मालिकेत वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला आसमान दाखवत 3-0 असा फरकाने मालिका जिंकली. T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक आहे. T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाला इंग्लंडकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान संघाचा 23 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जो बर्नने मोठा निर्णय घेतलाय. त्याने आता ऑस्ट्रेलिया सोडून इटलीकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान आता तो इटली संघाकडून खेळताना त्याच्या 2026 T20 वर्ल्ड कपची पात्रता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्याने हा निर्णय त्याच्या भावाच्या आणि आजोबांच्या सन्मानार्थ घेतलाय.